येस. नमस्कार. आमच्या कोकणी रेसिपीजची नावच खूप मजेशीर असतात. मध्ये एकदा तुम्हाला मी अभिबक्कल म्हणून एक रेसिपी ब्रेकफास्टची दाखवली होती. त्याचाच भाऊ म्हणजे दोडक. ही रेसिपी पण अगदी सिंपल आहे, करायला सोपी आहे, घरच्याच इंग्रेडियंट्समध्ये आहे, हेल्दी आहे, प्रोटीन युक्त आहे आणि टेस्टी आहे. कशी करायची चला बघूया. पण फार सोपं आहे. ज्या वाटीनं आपण 1 वाटी उडीद डाळ घेतो त्याच वाटीनं 1 वाटी आपल्याला रवा घ्यायचा. हा बारीक घ्या, जाड घ्या, खूप जास्त जाडवाला नको. बॉम्बे रवा, उपीटचा रवा असतो ना, तो सुद्धा चालेल किंवा चिरोटी रवा चालेल. नंतर इथं हिरवी मिरची, आलं आणि कढीपत्ता बारीक चिरून. 1 वाटी उडीद डाळ आपल्याला जवळपास 1 तासभर भिजवली तरी बस आहे. पण समजा तुम्हाला सकाळी लवकर उठून भिजवायला वेळ म्हणजे वाटत असेल की खूप टाइम जातो किंवा सकाळी लवकर उठावं लागतं, तर रात्री जरी तुम्ही भिजवली तरीही चालेल. ही जी भिजवलेली उडीद डाळ आहे ही तासभर भिजवली तरीही चालेल आणि रात्रभर तुम्हाला म्हणजे सकाळी लवकर उठून 1 तास आधी भिजवा वगैरे हे नको असेल तर तुम्ही रात्री जरी भिजवली तरी चालेल. वाटताना आपण जसं मेदू वडा किंवा बिस्कुट आंबाड्याचं पीठ वाटतो ना तसं चांगलं गंध वाटायचं, पण खूप जास्त घट्ट नाही वाटायचं. डोशापेक्षा थोडंसं घट्ट आणि मेदू वडा किंवा बिस्कुट आंबाड्यापेक्षा थोडंसं पातळ सैलसर असं वाटायचंय. हे मी वाटून घेते, तुम्हाला दाखवते याची कन्सिस्टन्सी. तोपर्यंत काय करायचंय, इथं एक मोठ्या भांड्यात हा 1 वाटी रवा जो आहे ह्यात थोडं पाणी, साधारण अर्धी वाटी पाणी घाला आणि हा जो रवा आहे तो ह्या पाण्यामध्ये भिजू द्या. जरासं आणि थोडंसं घालते, कधी कधी काय होतं अर्धी वाटी म्हणजे अगदी अर्धी वाटी होत नाही, रवा जास्त पाणी पितं. तर हे असं पाणी घालून आपण ह्याला छान भिजत ठेवू. तोपर्यंत आपण डाळ वाटून आणू. ही डाळ जी आहे ती आता आपण वाटून घेऊया. हेच पाणी वापरायचं आहे वाटताना. हे बघा, साधारण अशी कन्सिस्टन्सी हवी आहे. लागलं तर वरती आपण पाणीसुद्धा ॲड करू शकतो. हे असं वाटून घेतल्यावर डायरेक्ट रव्यामध्ये हे ॲड करायचं. हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे, एक जीव करायचं. आता ह्याच्यात काय काय घालायचं ते दाखवते. कढीपत्ता, आलं बारीक चिरून आणि हिरवी मिरची. चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया. छान एक जीव करून घ्या कारण रवा आहे ना तो प्रॉपर ह्या पिठामध्ये मिक्स झाला पाहिजे. बघा आता हे जे पीठ आहे कसं रवेदार दिसते बघा. ह्याची कन्सिस्टन्सी अशी हवी. वड्याचं पीठ जे असतं ते आपलं थोडंसं घट्ट असतं. ही अशी कन्सिस्टन्सी हवी. लागलं तर पाणी घालता येते, पण पाणी घालायची आता अजिबात गरज नाही आहे. इथं भिडाचा तवा छान गरम केला आणि तेल लावून व्यवस्थित त्याला नॉनस्टिक बनवलेलं आहे. आत्ता आपल्याला आपलं दोडक ह्याच्यावर घालायचं. तर थोडं तेलाचं जे प्रमाण आहे ते थोडं चढतं आहे. तेल तापलं, मोहरी टाकून बघायची. मोहरी, थोडासा हिंग, एक कढीपत्त्याचं पान आणि आता ह्याच्यावर आपलं हे दोडक.
हे छान असं पसरून घ्यायचं. खूप मोठं घालू नका सुरुवातीला. हां, असं छान तयार झालं. आणि हे गुबगुबीत पाहिजे हां. खूप हलकं आपल्याला नको आहे, खूप पातळ नको आहे, छान गुबगुबीत हवं आहे. हे बघा. आता ह्याला झाकण लावूया आणि एक 5 मिनटं छान एक साईडला भाजून घेऊ. हे छान असं खरपूस भाजलं गेलं पाहिजे. हे अजून जरासं हे छान कच्चं दिसते ना, हे छान भाजू दे, मग काढूया. येस. थोडंसं तेलाची बाजू जरा ह्याच्यामध्ये जास्त आहे बरं का. चुरचुरीत झालं तरच टेस्टी लागतं. येस. आता हा झाला ऑथेंटिक प्रकार. आता मला कशी आवडते ती दाखवते. तेल गरम आहे. मोहरी, हिंग, थोडी मिरची पावडर आणि आत्ता ह्याच्यात आपण हे पीठ घालायचं. हे गुबगुबीतच पाहिजे हां, पातळ नको आहे. येस. आणि ह्याला पण थोडंसं साईडून तेल आणि झाकण लावून ठेवूया. येस. असा छान लाल कलर येतो आणि टेस्टला पण यम लागतं. ही माझी स्टाईल आहे हां. मला हे असं तिखट आवडतं. हे बघा, असं ह्या साईडला पण छान खरपूस झालेलं आहे. आणि आता हे आपण काढूया. मी आमगेल रेसिपी धोडक कशी करचे हांव शेअर केलेले असा. ही रेसिपी आमची रेसिपी आहे, कोंकणी रेसिपी आहे, मस्ट ट्राय रेसिपी आहे. नक्की करून बघा. ही जी माझी स्टाईल आहे ना, ती पण नक्की करून बघा मिरची पावडर घालून. आणि तुम्हाला खूप आवडेल, मला माहिती आहे. आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच आपण मिलियन होतोय.